ब्लॅक व्हरायटी सबटेन करताना कशा पद्धतीने करायचं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो हा प्लॉट बघताय तो द्राक्षामध्ये ब्लॅक मधील सरिता व्हरायटीचा प्लॉट आहे. आणि आता आपण या प्लॉटचं जे पीक घेणार आहे ते 10वं पीक आहे. पण सुरुवातीला 4 वेळेला आपल्याला म्हणजे माल पडायला खूप दम व्हायला म्हणजे माल पडायला पूर्ण अडचण यायची. आणि ज्यांचा ब्लॅक व्हरायटीचा प्लॉट आहे अशा 90% लोकांना म्हणजे माल पडायला बऱ्यापैकी अडचण येत असेल असं मला तर जाणवते. आणि बऱ्यापैकी लोकांच्या तोंडून हेच शब्द आलेत. पण 5 वर्ष झालं या प्लॉटला माल पडायला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. त्यासाठी आम्ही खास नियोजन केले. तर ते नियोजन कसं, तर सबकेन करताना पहिल्यांदा 4 पानावर, दुसऱ्यांदा 4 पानावर आणि जे तिसरं सबकेन करतोय आपण ते 3 पानावर करायचं आहे. म्हणजे असे 2 सबकेन पडते ती आणि 2 सबकेन पडल्यामुळे 2 गाठी तयार होते त्या आणि प्रत्येक गाठीतनं माल पडतोय आणि माल पडताना सुद्धा ठोसार पडतोय. आता हे आमचा 5 वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवानुसार आम्हाला चांगला माल पडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण विरवणी करतोय तेव्हा आपली काडी 6 ते 7 पानावर पाहिजे. म्हणजे काडीची बगल फूट आहे ती थोडी बहुत उचलली पाहिजे. कारण एकदा सबकेन मारलं ती उचलायला टाइम लागत. आता ज्यांची ब्लॅक व्हरायटी आहे आणि माल पडायला खरोखर अडचण येत्या म्हणजे माल कमी पडतोय त्याने अशा पद्धतीने 2 सबकेन करून बघा. 100% माल पडणार म्हणजे पडणारच. धन्यवाद.